Dear student, in the last lecture we have seen air pollution due to the different factors, then reasons of air pollution. In it we have seen natural reasons and man-made reasons. Then next, internet, my friend, internet माझा मित्र, collect information about the large volcanoes of the world. जगामधील मोठमोठ्या अशा प्रकारचे ज्वालामुखी जे आहेत तर त्या ज्वालामुखीची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी नेटवरून कलेक्ट करा. सेकंड, कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द इफेक्ट ऑफ एअर पोल्युशन ऑन ह्युमन हेल्थ फ्रॉम लार्ज सिटीज अँड विलेजेस फ्रॉम महाराष्ट्र. महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये व गावांमध्ये वायू प्रदूषणाची असणारी काही वायू प्रदूषणाचा मानवी स्वास्थ्यावर काय परिणाम होतो याची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळवायला सांगितली. याच्यानंतर पीपिंग इन द हिस्ट्री म्हणजे इतिहासामध्ये डोकावताना, देअर हॅड बीन थिक फॉग इन लंडन ड्यू टू एअर पोल्युशन ड्युरिंग द 5th and 9th डिसेंबर 1952. म्हणजे लंडनमध्ये हवा प्रदूषणामुळे 5 ते 9 डिसेंबर 1952 या कालावधीमध्ये दाट धुकं त्या ठिकाणी पडलं होतं. स्मोक ड्यू टू बर्निंग ऑफ कोल हॅड बीन मिक्स म्हणजे याच्यामध्ये काय झालेलं आहे की दगडी कोळसा जो आहे तर त्या दगडी कोळसा ज्वलनातून बाहेर पडणारा जो काही धूर जो आहे तर तो धूर त्या ठिकाणी मिसळला होता. डार्क शॅडो ऑफ दिस स्मॉग remain on the city for the consecutive 5 days. म्हणजे या ठिकाणी ही जी काही धुरकं जी आहे तर त्या धुरक्याची असणारी जी काही छाया जी आहे तर ती छाया 5 दिवस सलग त्या ठिकाणी त्या शहरामध्ये त्या ठिकाणी राहिली होती. त्याला म्हटलेले कॉन्झिक्युटिव्ह 5 days. सेम सिच्युएशन ऑकर अगेन ड्युरिंग 3rd to 6th डिसेंबर 1962. अशाच प्रकारची स्थिती जी आहे तर ती स्थिती त्या ठिकाणी लंडन शहरामध्ये 3 ते 7 डिसेंबर 1962 हा जो काही कालावधी जो आहे तर त्या कालावधीमध्ये सुद्धा अशाच प्रकारची असणारी काही छाया जी आहे तर ती छाया त्या ठिकाणी तयार झाली होती. इन 1948 पीटरबर्ग वॉज नेम्ड ॲज ब्लॅक सिटी व्हेन स्मोक अँड सूट कॉज नाईट लाईक सिच्युएशन ड्युरिंग द डे टाईम. इसवी सन 1948 साली पीटरबर्ग शहर जे आहे तर त्या पीटरबर्ग शहरावर धूर आणि धुराची असणारी काही काजळी जी आहे यामुळे दिवसाही त्या ठिकाणी रात्र झाली आणि यावेळी या शहराला काळं शहर म्हणून त्या ठिकाणी ओळखलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे की आपल्याला एअर पोल्युशन, त्याच्यानंतर सोर्सेस आणि त्याची इफेक्ट आपल्याला या ठिकाणी दिलेले. आता पहिलं सल्फर डायऑक्साईड SO2 याचा सोर्स आपल्याला दिलेले की फॅक्टरीज वेअर कोल अँड मिनरल ऑइल यूज्ड ॲज ए फ्युएल. म्हणजे कारखाने की ज्या कारखान्यामध्ये सर्वसाधारणपणे कोळसा असेल किंवा खनिज तेल जे आहे तर याचा त्या ठिकाणी इंधन म्हणून वापर केला जातो तर याच्यामधून सल्फर डायऑक्साईड ही पोल्युटंट त्या ठिकाणी बाहेर पडताना दिसतं आणि याच्यामुळे हवा जी आहे तर त्या हवेचं प्रदूषण होताना दिसतं. याची इफेक्ट आपल्याला दिलेली की इरिटेशन ऑफ आय म्हणजे डोळ्यांचं त्या ठिकाणी आग होताना दिसते, दाह होताना दिसतं. रेस्पिरेटरी ट्रॅक म्हणजे श्वसन मार्गाचा दाह त्या ठिकाणी होताना दिसतो. एक्सेसिव्ह म्युकस अतिरिक्त त्या ठिकाणी कप जो आहे तर ते कप त्या ठिकाणी होताना दिसतो. त्याच्यानंतर एक्सेसिव्ह म्युकस कप ब्रेथ. पुन्हा एकदा पहा की इरिटेशन ऑफ आईज, रेस्पिरेटरी ट्रॅक, एक्सेसिव्ह म्युकस, कप, ब्रेथ म्हणजे डोळ्यांचा दाह, श्वसन मार्गाचा दाह, अतिरिक्त कप निर्मिती, खोकला, दम लागणे अशा प्रकारची असणारे जे काही इफेक्ट जे आहेत परिणाम जे आहेत तर ते परिणाम आपल्याला त्या ठिकाणी असणारं जो काही सल्फर डायऑक्साईड जे आहे तर त्या सल्फर डायऑक्साईड हे जे काही प्रदूषक जे आहेत तर त्या प्रदूषकामुळे जाणवताना दिसतात. त्याच्यानंतरचं नेक्स्ट आपल्याला दिलेलं आहे कार्बन मोनॉक्साईड CO2. व्हेक्युलर अँड इंडस्ट्रियल स्मोक म्हणजे सर्वसाधारणपणे वाहन असेल, कारखान्याचा धूर याच्यामधून त्या ठिकाणी कार्बन मोनॉक्साईड त्या ठिकाणी बाहेर पडताना दिसतो. याचा इफेक्ट आपल्याला दिलेले की लोअर्ड O2 कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ द ब्लड
रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेमध्ये याच्यामुळे काय होताना दिसते, घट जी आहे तर ती घट त्या ठिकाणी कार्बन मोनॉक्साईडमुळे त्या ठिकाणी होताना दिसते. तिसरं एअर पोल्युटंट आपल्याला दिलेले ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन, व्हॅक्युलर स्मोक, जी सर्वसाधारणपणे वाहनांच्या धुरामधून त्या ठिकाणी नायट्रोजनचे ऑक्साईड्स त्या ठिकाणी बाहेर पडताना दिसतात. याचं इफेक्ट आपल्याला दिलेलं आहे की इरिटेशन ऑफ रिस्पिरेटरी ट्रॅक्स अँड लंग्स, जे फुफ्फुस असेल, श्वसन मार्ग जो आहे तर त्यांचा त्या ठिकाणी 10 जो आहे तर तो 10 त्या ठिकाणी होताना दिसतो. त्याच्यानंतर फोर्थ एअर पोल्युटंट दिलेलं आपल्याला पार्टिक्युलेट मॅटर, म्हणजे धूळ त्याला त्या ठिकाणी म्हटलेले, व्हॅक्युलर अँड इंडस्ट्रियल स्मोक. सर्वसाधारणपणे उद्योग असेल, वाहनांचा धूर याच्यामधून काय होताना दिसते, त्याचे कण जे आहेत तर ते कण त्या ठिकाणी बाहेर पडताना दिसतात. आणि याच्यामुळं रिस्पिरेटरी डिसीजेस, म्हणजे सर्वसाधारणपणे श्वसन रोग जे आहेत तर ते श्वसन रोग त्या ठिकाणी होताना दिसतात. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला दिलेले फिफ्थ जे आहेत तर त्या पुढे आता सिक्स्थ आपल्याला पाहिजे पेस्टिसाइड्स, कीडनाशके. प्रोडक्शन अँड यूज ऑफ पेस्टिसाइड्स, म्हणजे कीडनाशकांची निर्मिती किंवा त्यांचा असणारा जो काही वापर ज्या ठिकाणी केला जातो तर त्याच्यामधून अशा प्रकारची हवेमध्ये प्रदूषक त्या ठिकाणी मिळताना दिसतात. याच्यामुळे काय होताना दिसते, मेंटल विकनेस, डेथ ड्यू टू प्रोलॉंग्ड एक्सपोजर, म्हणजे सर्वसाधारणपणे मानसिक अशा प्रकारचं दौर्बल्य त्या ठिकाणी प्राप्त होताना दिसतं. आणि दीर्घ श्वसनामुळं सर्वसाधारणपणे ती व्यक्ती जी आहे तर त्या व्यक्तीचा त्या ठिकाणी मृत्यू त्या ठिकाणी होताना दिसतो. जे असणारे जे काही कीटकनाशक जे आहेत तर ती फवार त्या ठिकाणी असतील, दीर्घकाळ त्याच्या संपर्कामध्ये जर राहिले तर त्या ठिकाणी विषबाधा होऊन ती व्यक्ती त्या ठिकाणी मृत्यू पावण्याची शक्यता असते. त्याच्यानंतरचं पुढचं दिलं आपल्याला मिथेन. इंडस्ट्रियल लिकेज, म्हणजे कारखाने जे आहेत तर त्या कारखान्यांमधून अशा प्रकारचे जे काही वायू जे आहेत तर त्या वायूंची त्या ठिकाणी गळती होताना दिसते. याच्यामुळं सर्वसाधारणपणे काय इफेक्ट होताना दिसतो तर पॉयझनिंग, स्किन कॅन्सर, अस्थमा, रेस्पिरेटरी डिसीजेस, म्हणजे सर्वसाधारणपणे विषबाधा, त्वचेचा कर्करोग, दमा, श्वसन संस्थेचे विकर जे आहेत तर ते विकर त्या ठिकाणी होऊ शकतात. म्हणजे अशा पद्धतीने विविध अशा प्रकारचे असणारे जे काही एअर पोल्युटंटचे असणारे जे काही सोर्सेस आणि त्याचे इफेक्ट आपण त्या ठिकाणी पाहिले. त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलेले की डू यू नो, तुम्हाला त्या ठिकाणी माहीत आहे का, अशा पद्धतीचं आपल्याला त्या ठिकाणी दिलेले. पाहता याच्यामध्ये काय दिलेले की वर्स्ट एव्हर इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट हॅड बीन ऑकर्ड इन भोपाल ऑन द नाईट ऑफ द 2 डिसेंबर 1984, म्हणजे 2 डिसेंबर 1984च्या रात्री भोपाळमध्ये आत्तापर्यंतची सर्वात भयानक अशा प्रकारची औद्योगिक दुर्घटना त्या ठिकाणी घडली. 8,000 people had been died due to the accidental gas leakage. येथे जो काही अपघात त्या ठिकाणी घडलेला आहे, म्हणजे अपघातातून घडलेली जी काही वायू गळती जी आहे तर त्या वायू गळतीमुळं 8,000 लोक जे आहेत तर ते त्या ठिकाणी प्राणाला त्या ठिकाणी मुकलेले आहेत. Collect more information about Bhopal gas accident. Discuss the nature of the accident, reasons, after effects, preventive measures. आता भोपाळ गॅस दुर्घटना जी आहे तर त्याच्याबद्दलची अधिकची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती आणि त्या आधारे पुढील मुद्द्यांची असणारी काही चर्चा जी आहे तर ते चर्चा त्या ठिकाणी करायला सांगितली. पहिलं आपल्याला सांगितले की दुर्घटनेचं असणारं काही स्वरूप जे आहे तर ते स्वरूप, कारण, नंतरचे परिणाम, प्रतिबंधात्मक अशा प्रकारचे उपाय. यूट्यूबला गेल्यानंतर तुम्ही यूट्यूबमध्ये नुसते भोपाल गॅस ॲक्सिडेंट जरी टाकला तर त्या ठिकाणी डिटेल अशा प्रकारची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती तुम्हाला त्या ठिकाणी यूट्यूबला मिळेल. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पाहिजे इफेक्ट ऑफ एअर पोल्युशन ऑन प्लांट्स अँड ॲनिमल, म्हणजे हवा प्रदूषणाचा वनस्पती आणि प्राणी यांच्यावर होणारा जो काही परिणाम जो आहे तर तो परिणाम आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. आता प्लांट्सवर काय काय परिणाम होताना दिसतो. टोमॅटो गेट्स क्लोज. तर मागे आपण पाहिले की वनस्पती जी आहे तर त्या वनस्पतीच्या मागच्या बाजूला छोटी छोटी अशा प्रकारची रंध्र, छिद्र त्या ठिकाणी असतात तर त्यालाच त्या ठिकाणी टोमॅटो म्हटलेलं आहे. आणि जे काही पर्णरंध्र जे आहे, स्टोमॅटा जे आहे तर ते टोमॅटो काय होताना दिसतात तर त्या ठिकाणी क्लोज होतात, म्हणजे बुजून त्या ठिकाणी जाताना दिसतात.
दुसरा इफेक्ट आपल्याला सांगितलंय की स्लोईंग डाऊन ऑफ रेट ऑफ फोटोसिंथेसिस. स्टोमॅटा जे आहे तर ते स्टोमॅटा त्या ठिकाणी बुजून जाताना दिसतात आणि याच्यामुळे त्या वनस्पतीची प्रकाश संश्लेषणाची असणारी काही क्रिया जी आहे तर ती क्रिया त्या ठिकाणी मंदावताना दिसते. तिसरा इफेक्ट आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेला आहे की ग्रोथ इज रिटार्डेड. त्या वनस्पतीची वाढ जी आहे तर ती वाढ त्या ठिकाणी खुंटताना दिसते. लिव्जेस फॉल ऑफ आर बिकम येलो. पानं जी आहे तर ती पानगळ त्या ठिकाणी होताना दिसते किंवा पानं जी आहे तर ती पानं त्या ठिकाणी पिवळी पडताना दिसतात. त्याच्यानंतर पुढे आपल्याला त्या ठिकाणी ॲनिमल एअर पोल्युशनचा ॲनिमलवर होणारा जो काही परिणाम जो आहे तर तो परिणाम आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. तर पहिला असणारा जो काही परिणाम जो आहे तर तो परिणाम आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे की रेस्पिरेशन इज ॲडव्हर्सली अफेक्टेड. म्हणजे सर्वसाधारणपणे श्वसन जे आहे तर त्या श्वसनावर विपरीत अशा प्रकारचा परिणाम त्या ठिकाणी होताना दिसतो. आणि दुसरा आपल्याला इफेक्ट दिलेला आहे की इरिटेशन ऑफ आईज. म्हणजे डोळे जे आहेत तर त्या डोळ्यांची आग होताना दिसते, दाह त्या ठिकाणी होताना दिसतो. त्याच्यानंतर पुढे कॅन यू रिकॉल, थोडंसं त्या ठिकाणी आपल्याला आठवायला त्या ठिकाणी सांगितलंय. आता काय सांगितलंय की व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ ओझोन लेअर. म्हणजे ओझोनचा असणारा जो काही थर जो आहे तर त्या थराचं महत्व आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं. आता काय सांगता येईल, द इन्फ्रारेड अँड अल्ट्राव्हायोलेट रेज इन द सोलर रेडिएशन डू नॉट रीच द अर्थ सरफेस ड्यू टू द ओझोन लेअर. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की पहिला सांगितलेलं तर त्या ठिकाणी आपल्याला इन्फ्रारेड आणि दुसरं आपल्याला सांगितलं की अल्ट्राव्हायोलेट. हे जे काही असणारे जे काही दोन असणारे जे काही किरण जे आहेत तर ती किरण काय होताना दिसतात तर सर्वसाधारणपणे पृथ्वीचा असणारा जो काही पृष्ठभाग जो आहे तर त्या पृष्ठभागापर्यंत त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. का पोहोचू शकत नाहीत तर असणारा जो काही ओझोनचा थर जो आहे तर त्या ओझोनच्या थरामुळे त्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीत. धीस लेयर्स वर्क ॲज अन अम्ब्रेला हेल्पिंग इन द प्रोटेक्शन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन्क्लुडिंग प्लांट्स अँड ॲनिमल. हा जो काही ओझोनचा असणारा जो काही थर जो आहे तर तो थर काय करताना दिसतो की या ठिकाणी जशी छत्री आपण त्या ठिकाणी उन्हापासून संरक्षण करण्यासाठी वापरताना दिसतो तसा हा असणारा जो काही थर जो आहे तर तो थर काय करताना दिसतोय की असणारा ते काही सजीव ऑर्गॅनिझम याच्यामध्ये वनस्पती असतील प्राणी असतील तर ह्यांचं त्या ठिकाणी संरक्षण जे आहे तर ते संरक्षण त्या ठिकाणी करताना दिसतं. If ozone layer is not present, the flora and fauna on the earth will have to be hazardous effects such as the cancer. अशा प्रकारचा जर ओझोनचा थर जर त्या ठिकाणी जर नसता तर आपली पृथ्वी जी आहे तर त्या पृथ्वीवर असणारी जी काही सजीव सृष्टी जी आहे तर त्या सजीव सृष्टी त्या ठिकाणी धोक्यामध्ये आली असती किंवा त्या ठिकाणी कॅन्सरचं असणारं जे काही प्रमाण जे आहे तर ते प्रमाण त्या ठिकाणी वाढलं असतं. त्याच्यानंतरचं सेकंड आपल्याला दिलेलं आहे की व्हॉट आर रिझन्स फॉर द डिप्लिशन इन द ओझोन लेअर. म्हणजे ओझोनचा असणारा जो काही थर जो आहे तर तो थर काय झालेला आहे तर सर्वसाधारणपणे त्याच्यामध्ये घट झालेली. ही घट होण्याची जी काही कारणं जी आहेत तर ती कारणं आपल्याला दिलेली व्हा की क्लोरोफ्लोरोकार्बन्स आर एअर पोल्युटंट्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द डिस्ट्रक्शन ऑफ द ओझोन मॉलिक्यूल. तर या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की क्लोरोफ्लोरोकार्बन हा हवेमधला असणारा जो काही प्रदूषक जो आहे तर त्या प्रदूषणामुळं काय होताना दिसते ओझोनचा असणारा जो काही रेणू जो आहे तर त्या रेणूची त्या ठिकाणी हानी होताना दिसते. वन मॉलिक्यूल ऑफ ओझोन रिॲक्ट विथ मेनी मॉलिक्युल्स ऑफ ओझोन कॉजिंग द डिस्ट्रक्शन ऑफ द ओझोन मॉलिक्यूल. जे या ठिकाणी ओझोनचा असणारा जो काही एक रेणू जो आहे तर तो एक रेणू अनेक अशा प्रकारच्या ओझोनच्या रेणूबरोबर त्यांच्या त्या ठिकाणी काय होताना दिसते अभिक्रिया त्या ठिकाणी होताना दिसते आणि याच्यामुळे त्या ठिकाणी ओझोनचा रेणू जो आहे तर त्याचा त्या ठिकाणी नाश होताना दिसतो. These substances were used as the coolant in the refrigerator, air sulfurase and in jet propellant. आता अशा प्रकारचे पदार्थ की जे पदार्थ सर्वसाधारणपणे रेफ्रिजरेटर जे आहे तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कुलंट म्हणून त्या ठिकाणी वापरला जातो किंवा त्या ठिकाणी असणारे काही जेट अशा प्रकारचे असणारे काही प्रोपेलंट जे आहेत रॉकेट त्या ठिकाणी आकाशामध्ये सोडले जातात. एरोसोल स्प्रेल त्या ठिकाणी आहेत तर याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांचा वापर केला जातो. And due to the use of these substances, there is the depletion in the ozone layer. आणि अशा प्रकारचे पदार्थ त्या ठिकाणी वापरल्यामुळे काय होतं नसते
ओझोनचा मॉलिक्यूल त्या ठिकाणी नष्ट होताना दिसतो. याच्यामुळे पर्यायानं त्या ठिकाणी ओझोनचा थर जो आहे तर त्या ओझोनच्या थरामध्ये काय होताना दिसते, घट होताना दिसते. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.